नमस्कार. मी गणेश नीलकंठ पाटील. अनेक वेळा दिवा मुंब्रा खाडी जी बुजवण्याचा जो बिल्डरचा प्रयत्न आहे त्याच्याबद्दल अनेक वेळा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि तिथे असलेली 226 एकर जमीन ही बिल्डरनी लाटण्यासाठी घेतलेली आहे. आणि त्यांनी लाटत असताना त्याच्या संधी जे पार्टनर आहेत ते पोलीस डिपार्टमेंटचे 5 DCP आहेत, राजकीय लोक आहेत. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांचाही सहभाग आहे. महसूल विभागाचे आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत. सरळ भाषेमध्ये बोलायचं तर जो हवालाचा पैसा बोलतात, 2 नंबरचा जो पैसा बोलतात, हा 2 नंबरचा पैसा वाईट करण्यासाठी या लोकांनी इथे बेकायदेशीर शेतकऱ्यांच्या जमिनी लाटायला घेतलेल्या आहे. आता मध्यंतरी मार्च 2026 रोजी नवी मुंबईमध्ये क्लब हाऊसमध्ये प्रवीण सखाराम पाटील जो मुक्ता बिल्डर आहे त्यांनी पार्टी ठेवली होती. तिथे अनेक राजकीय नेते, महसूल अधिकारी, महापालिका अधिकारी आणि पोलीस उच्च अधिकारी DCP आलेले होते. त्यात हे 5 DCP आलेले होते. आणि तिथे दबक्या आवाजात अशी चर्चा होती की हे जे DCP आहेत दीपक देवराज आर्थिक गुन्हे शाखा मुंबई, पराग मनेरा आर्थिक गुन्हे शाखा ठाणे, अमित काले मुंबई शहर लोखंडे गुन्हे शाखा ठाणे, नितीन पवार ठाणे शहर असे कार्यक्रमात सहभागी झालेले होते. आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन DCP हा पैसे उचलत होता. आणि त्याच्यावरती काही लोकांनी आक्षेप घेतल्याने नऊवारी साडीमध्ये बारबाला प्रवीण पाटील यांनी त्या कार्यक्रमासाठी मागवलेल्या होत्या. आणि त्याच्यावरून त्यांच्यात काय वाद झाला तर त्या DCPला काही जे आक्षेप घेणारे लोक होते त्यांनी तिथे हात उचलला. त्याच्यात त्यांचा पाय जो होता तो डॅमेज झाला. आणि ते होऊन एवढा मोठा प्रकार तिथे झाला, पण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची न्यूजवाल्यांनी, अधिकाऱ्यांनी शहानिशा केली नाही. आणि अजूनपर्यंत मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील याच्यावरती कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांचे पैसे हा वाईट करून देणारा बिल्डर याच्यावरती कोणत्याच प्रकारची ॲक्शन घेतली नाही. आज असेच प्रकार करत राजे जयंतीलाल पटेल हे जी 20 एकर जमीन जी पाणलोट क्षेत्र आहे हिला अर्जून करून घेतली. आणि तिथे कोणताही वास्तव्याला काही जागा नसताना, पूर्ण खाडीपात्र असताना ती अर्जून जागा महापालिकेचे अधिकारी या लोकांनी केली. आणि त्याच्यामध्ये त्यांना लाईट मीटरही भेटून जातोय. आज ज्यांची घरं आहेत जुनी त्यांना लाईट मीटर कोणी देत नाही. आणि हा राजे जयंतीलाल पटेल याला आणि त्याच्यावरती आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा सातबाऱ्यावरती जो बोजा चढवायचा असतो तो चढवला नसून जी मंडल अधिकारी सपना चौरे आणि तहसीलदार उमेश पाटील ही लोक या लोकांना मॅनेज असल्यामुळे अनेक अशा भ्रष्टाचारामध्ये मोठमोठे अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, ठाणे महानगरपालिकेचे मनीष जोशी, शंकर पाटोले हे जे लोक आहेत ती कोणत्याही पार्टीचं काम, जी पार्टी सत्तेत असते त्या पार्टीची ताटं उचलून ताटायला तयार असतात. आणि अशा लोकांमुळे आमच्यासारखे जे गरीब शेतकरी किंवा जागा मालक आहेत यांची घरं तोडायला धमकी देणं, त्यांच्या विरोधात खोटे तक्रारदार उभं करणं, असे हे करून त्यांना वारंवार मानसिक छल करणं, अशा प्रकारचे ही लोक धंदे करतात. आणि त्या एकनाथ शिंदेसारखी जी माणसं अशा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि एवढे मोठमोठे अधिकारी इन्व्हॉल्व आहेत, त्याच्यामुळे मुंब्रा पोलीस स्टेशनला अनेक वेळा, कमिशनरला अनेक वेळा, हायकोर्टातून आणलेल्या ऑर्डरीला पण या लोकांनी कचऱ्याच्या
टोपलीत टाकून दिलेलं आहे. कोणत्याही प्रकारची ॲक्शन दिव्या गावात जी काय कांदलवनं तोड झाली किंवा मातीचा भराव झाला खाडीमध्ये, त्याच्यावरती कोणत्याच प्रकारची ॲक्शन या लोकांनी घेतलेली नाही. आणि ज्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यात नाही अशा जमिनींवरती जे जुने सातबारा मालक आहेत त्यांच्या नावावरती ध्वजा चढवण्याची आणि खोटे फेरफार करण्याची कामं मंडल अधिकारी सपना चौरे करत आहे आणि तहसीलदार उमेश पाटील करत आहे. आणि त्यांना बिचाऱ्यांना धमकावलं जात आहे आणि त्यांना त्यांच्या जमिनीवरती मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटीलचे जे गुंड आहेत ते जाऊन देत नसून जे चाललेलं आहे ते सरकारी अधिकारी आणि बिल्डरच्या संगमताने चालू आहे. आणि तिथे जे खरोखर जे शेतकरी आहेत, जमीन मालक आहेत, त्या लोकांना जमिनीपासून बेदखल करण्यात आलेलं आहे. माझा असलेला फार्म हाऊस, घर आणि मंदिर बघू शकता तुम्ही. मंदिर फार्म हाऊस हा तोडत असताना अधिकारी आणि दिसत आहेत. सातबाऱ्याच्या वरती असलेलं घर त्याला बांधताना प्रांताची ऑर्डर लागते. त्या प्रांताची ऑर्डर न घेताना जी उर्मिला प्रवीण पाटील जी अधिकारी आहे तिची ऑर्डर नसतानाही या लोकांनी बेकायदेशीर माझा घर पाडला आहे. आणि महापालिकेला कोणत्याही सातबाऱ्याचा घर टॅक्स लागलाय, लाईट पाणी बिल सर्व असताना तोडण्याचा अधिकार नसताना या लोकांनी बेकायदेशीर तो घर पाडला. आज या लोकांच्याकडे 2 नंबरचा पैसा एवढा आहे की मोठमोठे वकील केले जातात. आज एखाद्या अधिकाऱ्याचा हे असेल तर 25-30 लाख रुपयापर्यंत तो वकील उभा केला जातो. आणि समोरच्यानी जर तो PL दाखल करण्याचा प्रयत्न केला तर त्याची कोर्टामध्ये तारीख पण येऊन देत नाही. तारीख आली तर त्याचा नंबर येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात हायकोर्टामध्ये पण या अधिकाऱ्यांच्या सटिंग असतात. आणि हे सर्व असताना या लोकांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत. गाववाल्यांना धमकावण्यात येतोय. आणि हे गुंड बघा, प्रवीण सखाराम पाटील याचे गुंड कारवाईच्या वेळेस तिथे आतमध्ये होता. हा किशोर तुकाराम जाधव हा ॲलिगेशन मास्टर आणि लोकांच्या जमिनी हडपण्यामध्ये 1 नंबर असताना हा प्रवीण सखाराम पाटील याचा कोणाच्याही विरोधात PL दाखल करणं, अर्ज करणं, खोटे तक्रारी दाखल करणं याच्यामध्ये हा ठाण्यामध्ये फेमस आहे. आणि अनेक गाववाल्यांच्या जमिनी आजूबाजूला यांनी प्रवीण सखाराम पाटील जो मुक्ता बिल्डर आहे त्यांनी अशीच माणसं हाताशी धरून कुणाल म्हात्रे, संदीप नामदेव भोईर असे गुंड पालून ठेवलेले आहेत. आणि ही लोक अशी पोरं घेऊन तिथे गुंडागर्दी करतात आणि जो शेतकरी आहे त्याला धमकवण्याची कामं करतात. पण यांच्यावरती जर कारवाई करण्यास आपण जर कंप्लेंट करायला गेलो तर पोलीस स्टेशन कोणत्याही प्रकारची तक्रार घेत नाही. घर तोडत असताना हे अधिकारी बघा एवढा फौज फटका घेऊन येऊन त्या बिल्डरचा आज कारवाई करत असताना एवढे अधिकारी आलेले आहेत. अक्षय गुर्दे आणि सचिन बोरशे ही लोक इथल्या कार्यरत नसताना त्यांना फक्त सुपारी दिली तेवढ्यापुरती कारवाईपुरता ही लोक दिवायला आलेले होते. आणि दोघांचीही बदली झालेली होती. ही जुलैच्या 23 तारखेला झालेली होती. पण त्या लोकांनी तिथला पदभार न सांभाळताना फक्त गणेश निलकंठ पाटील याचा फार्म हाऊस तोडायचा आहे म्हणून ती सुपारी घेतली होती. तेवढी कारवाई केली आणि नंतर पल काढला. आणि या लोकांना कोर्टाने 10 लाख रुपयाचा फाईनही मारलेला आहे. आणि जेव्हा कारवाई करत असताना तुम्ही बघू शकता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील याला जमीन कशा प्रकारे कब्जा करून देण्यात येत होती. आणि आज ही माझी जमीन माझ्या सातबाऱ्याच्या नावावर माझ्या मालकीची असून बेकायदेशीर अधिकाऱ्यांनी या लोकांना जमिनीचा ताबा करून दिला. जर तुम्ही अतिक्रमण तोडायला आल्यात तर तो घर जो काय पाडायचा किंवा अजून काय अतिक्रमण आहे तो पाडा आणि बाहेर पडा ना. बिल्डरची दलाली करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे. आणि हे भडवे अधिकारी हे बिल्डरची दलाली करत आहेत खुल्या. एक साईडला घर पाडण्याचं काम चालू होतं आणि एक साईडला पत्रे लावून दिवा मुंगरा रस्ता बंद करून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर जाऊ न देण्यासाठी
तिथे गुंड बसवलेले आहे आणि अनेक वेळा तक्रार करूनही पोलीस स्टेशननी कोणत्याही प्रकारची यांच्यावरती कारवाई केलेली नाही. पत्रे लावून अशा प्रकारे कांदलवनावरती आणि खाडीमध्ये भराव करत आहेत ती लोक. तुम्ही बघू शकता. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भराव चालू असताना पण आज्ञा निसाम म्हणून अधिकारी जे मंडलाधिकारी आहेत सपना चौरे हे आज्ञा निसाम म्हणून आजही गुन्हा दाखल करतायत आणि तिथे पत्रे लावून ती लोक तिथे सर्व गुंड जे भराव तिथे करतात, मेंबरची कत्ल करतात, ती लोक आतमध्ये बसलेले असताना मंडलाधिकारी आज्ञा निसाम हा का शब्द टाकतात आणि तहसीलदार उमेश पाटील आज्ञा निसाम हा का शब्द टाकतात. मी जवळजवळ 500 तक्रार अर्ज केलेले आहेत आणि प्रत्येक अर्जामध्ये प्रवीण सखाराम पाटील जो मुक्ता बिल्डर आहे त्याचा हा भराव चालू आहे आणि बेकायदेशीर लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांनी भराव केलेला आहे. आणि एवढं सर्व असताना नावं देऊन हे करत असताना पण या अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन बसणारा कुणाल गोविंद म्हात्रे हा पाकिटं देत असल्याने सपना चौरे, तहसीलदार उमेश पाटील आणि प्रांत अधिकारी उर्मिला पाटील ही लोक लाचार झालेले आहेत पैशासाठी म्हणून मुक्ता बिल्डरवरती कारवाई करत नाही. आजही तुम्ही जाऊन बघू शकता की तिथे कशा प्रकारे पत्रा लावलेला आहे आणि ते गुंड आतमध्ये बसलेले आहेत आणि बसलेले असताना पोलीस स्टेशन पण असं टाकतोय की आज्ञा निसाम म्हणून आणि ही लोक ही आज्ञा निसाम म्हणून टाकतात. याचा अर्थ काय समजायचा. आज तुम्हाला पूर परिस्थिती जेव्हा पाऊस चालू आहे तर त्या टायमाला अशी परिस्थिती पुराची होऊन सर्व आजूबाजूच्या गावामध्ये पाणी घुसू शकतो आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या गावांना नुकसान होत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात खाडीमध्ये भराव केलेला आहे आणि अनेक तक्रारी देऊनही याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. मी गणेश निलकंठ पाटील वारंवार या लोकांच्या चाललेले बेकायदेशीर कामं आहेत त्याचं माहिती अधिकाऱ्यांना कोर्टामध्ये देत असल्यामुळे माझी पिटिशन जी दाखल आहे ती कोर्टामध्ये येऊ नये त्याच्यासाठी तिथेही पैसे दाबतात ती लोक. जर मेन्शन करून तारीख आली तर नंबर आला नाही पाहिजे त्याच्यासाठी त्यांचे जे वकील आणि तिथे हे आहेत ते तिथे आपल्या हालचाली करत असतात आणि त्याच्यामुळे माझी वर्षभरापासून तारीख आलेली नाही. आणि अशी कामं करताना इथलं पोलीस प्रशासनापासून तर कोर्टापर्यंत या लोकांशी हात मिळवणी करणारे अशी नालायक लोक जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत महाराष्ट्रातला भूमिपुत्र शेतकरी हा सुखी राहू शकत नाही. म्हणून माझी प्रत्येक पत्रकाराला विनंती आहे आणि काही जर आपले आमदार, खासदार आणि नगरसेवकांचे दलाल नसतील त्यांना विनंती आहे की असा बेकायदेशीर काम जो चालू आहे त्या लोकांनी आवाज उचलावा त्याच्या विरोधात आणि त्याचा विरोध करावा. गणेश पाटील, दिवा मुंबई.